पहिल्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे मला किचनमध्ये भरपूर स्टोरेज हवं होतं. म्हणून मी हे ओव्हरहेड कॅबिनेट्स बनवून घेतले. त्यामुळे काय झालं, की जी समोरची खिडकी असते ती मला कॉम्प्रोमाईज करावी लागली. त्यामुळे मी हा चिमनी बसवायचा निर्णय घेतला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणते ते 6 पॉइंट्स आहेत जे मी विचार करून चिमनी निवडली. हाय, मी नेहा. स्वागत करते तुमचं कृष्णानी मॉम या चॅनलमध्ये. तर लोकांच्या घरी ना चिमणीचा आवाज ऐकल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की चिमणी ना ऑनलाईन घेऊन काहीच उपयोगाची नाही. ती आपल्याला ऑफलाईनच घेतली पाहिजे. त्यामुळे ना मी चिमणीच्या एका मोठ्या स्टोअरमध्ये गेले, जिथे वेगवेगळ्या ब्रँड्सच्या ना चिमनीज डेमोसाठी लावल्या होत्या आणि वापरूनही पाहता येत होत्या. मी तिथे ना अनेक चिमणी चालू करून पाहिल्या आणि तेव्हाच मला ना नॉईज अँड सक्शन पॉवरमधला फरक जाणवला. काही चिमणींचा आवाज इतका होता की रोज स्वयंपाक करताना मला त्रास झाला असता. म्हणून मी ना कमी नॉईज असलेली आणि चांगली सक्शन पॉवर असलेली चिमणी निवडली. पण नंतर लक्षात आलं की अशा चिमणीजना वेळोवेळी क्लीन कराव्या लागतात आणि मला सतत क्लिनिंगचा त्रास अजिबात नको होता. म्हणून थोडी महाग असली तरी फिल्टरलेस ॲटो क्लीन टेक्नॉलॉजी मी निवडली. माझा हॉब 4 बर्नरचा असल्यामुळे मी 90 सेंटीमीटरची चिमणी निवडली. किचनचा लुक प्रीमियम दिसावा म्हणून मी टी शेप डिझाईन निवडलं आणि स्मोक आणि स्मेल पूर्णपणे बाहेर जावा म्हणून मी डक्टवाली चिमणी निवडली. या सगळ्या रिसर्च नंतर ना मला एक गोष्ट शिकायला मिळाली. चिमणी ना एकदाच घेतली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे फक्त किंमत किंवा ब्रँड बघून नाही तर तुमच्या किचनच्या गरजेनुसार निवडणं जास्त महत्त्वाचं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी कोणत्या ब्रँडची चिमणी निवडली आणि त्याचे फीचर्स काय आहेत. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही चिमणी वापरता का आणि त्यासोबतचा तुमचा अनुभव कसा आहे.